नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपले स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी कांद्याचे पराठे। तर छान असे आपल्याला पराठे बनवायचे आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। वेळ न घालवता आपण लगेच बनवूया। तर आपल्याला कांदा पराठा बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतले 1 वाटी। छान असा इथे मी बारीक कांदा करून घेतलाय, म्हणजे पातळ कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला एकदम। गाजर किसून घेतलंय, 1 बटाटा उकडून घ्यायचा आहे, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय आणि गव्हाचं पीठ घ्यायचंय आपल्याला। कांदा मोकळा करून घ्यायचा आहे। हे बघू शकता, एकदम पातळ कांदा कापून घेतलाय मी। गाजर घ्यायचे, कोथिंबीर घालायची, कोथिंबीर भरपूर घालायची आपल्याला। हळद घालायची, लाल तिखट घालायचे। तर 1 चमचा मी इथं लाल तिखट घातले, कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। अगदी थोडेसे जिरे घ्यायचे आपल्याला आणि बटाटा घ्यायचा आहे। तर बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सगळं। आणि अतिशय पौष्टिक आहे हा पराठा। तर आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवून खातोय, तर हा अगदी वेगळ्या पद्धतीचा पराठा आहे। तर यात आपल्याला अगदी थोडंसं बेसन पीठ घालायचंय। 2 चमचे मी बेसन पीठ घातलंय, चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला। आणि अगदी थोडंसं इथं मी आलं आणि लसूण दळून घेतलंय, तर आपल्याला अगदी थोडंसं घालायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर अगदी चटपटीत तयार होतो हा पराठा आणि तितकाच चविष्ट लागतो खायला। आणि लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे। तर मुलं जर खात नसेल तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना तर अगदी चवीने खातील मुलं। अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय। आता इथे आपल्याला बटाटा असा थोडासा किसून घ्यायचा आहे। अशी छोटी एक किसणी घ्यायची आहे आणि बटाटा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे। तर बटाटा मी इथं उकडून घेतलाय, तुम्ही कच्चाही घेऊ शकता आणि किसून घ्यायचा घेतल्यानंतर। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे। तर पराठ्याचं मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालंय, तर साईडला ठेवायचे आपल्याला 10 मिनिटासाठी। आणि तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। पीठ घ्यायचे, तर पीठ इथं मी गाळून घेतलंय। अगदी थोडंसं मीठ घ्यायचंय चवीप्रमाणे, ओवा घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित ओवा आणि मीठ। आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे पीठ। अगदी आपण पोळ्यांसाठी पीठ मळतो ना तसंच पीठ मळायचं आपल्याला पराठ्यासाठी। तर जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला। एकदम पाणी ओतायचं नाही तर काय होईल, पीठ एकदम सैल होऊन जाईल। तर त्यामुळं थोडं थोडंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला। तर व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे मी। तर अगदी थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आणि तेलामध्ये पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटासाठी आपण पीठ भिजत ठेवूया, वरतून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटं भिजून घ्यायचं व्यवस्थित। आणि लगेच पराठे करून घेऊया। बघूया, पीठ आपलं अगदी व्यवस्थित भिजलंय, बघू शकता छान असं मऊ झाले। तर आपण पराठे तयार करून घेऊया। एकदम लुसलुशीत पीठ तयार झाले। हे बघा, पराठ्याचा मसालाही छान असा तयार झालाय। हे बघा, एकदम व्यवस्थित भिजल्या गेलं आहे। तर आता आपण पराठा तयार करूया। आणि पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे
गोळे तयार करून घ्यायचे. तर बघू शकता अगदी 6 गोळे इथं मी तयार करून घेतले पिठाचे. तर आता इथं थोडंसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि असं लावून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पारी तयार करायची आहे पराठ्यासाठी. जसे आपण मोदक बनवण्यासाठी पारी तयार करतो ना, अगदी तशीच. आता आपण जो सारण तयार करून ठेवले पराठ्यासाठी ते असं व्यवस्थित भरून घ्यायचे आणि असं मध्ये हलकंसं दाबून घ्यायचं. बंद करीत चालायचं आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे. पीठ घ्यायचे खाली, दोन्ही साईडने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे आपल्याला आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे. तर छान असा आपला पराठा लाटून झाला आहे, बघू शकता. तर असे सर्व पराठे आपण तयार करून घेऊ. पराठे मी इथं सर्व तयार करून ठेवणार आहे आणि त्यानंतर मी भाजणार आहे. तर असा पॅन घ्यायचा आहे आपल्याला पराठे भाजण्यासाठी आणि असं तूप सोडायचं आपल्याला. थोडंसं साईडला असं तूप लावून घ्यायचं आणि अगदी अलगद आपल्याला पराठा टाकायचा आहे. तर मी इथं तुपाचा वापर केला आहे, तुम्ही तेलामध्येही फ्राय करू शकता. हे गावरान तूप आहे, अगदी घरी बनवलेलं तूप आहे हे. व्यवस्थित तूप आपल्याला लावून घ्यायचंय. तर दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि पुन्हा तूप घालायचे. भरपूर तूप लावलंय मी. छान असा पौष्टिक पराठा तयार होतोय आणि तुपाचा पराठा लहान मुलांसाठी तर अतिशय छान आहे खायला. बऱ्याच वेळा असं होतं का मुलं तूप खाती नाही, तर तूप खाऊ घालण्यासाठी ह्या पद्धतीनं पराठे जर बनवले तर नक्कीच मुलं खातील. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचे. बघू शकता छान असा पराठा भाजून घेतलाय मी. कलरही खूप छान आलाय बघा. तर असेच आपण सर्व पराठे भाजून घेऊ तुपामध्ये. काढून घ्यायचे. तर अगदी व्यवस्थित आपले कांदा पराठे तयार झाले. हे बघा, तर भरपूर पराठे मी इथं तयार केले, छानपैकी तयार झाले. तर अगदी पौष्टिक आणि छान असे आपले कांद्याचे पराठे तयार झाले, अगदी लुसलुशीत आणि चमचमीत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.